काय वाटलं ना अध्यक्षांकडून त्यामुळे जरा आमचा अर्थ चुकला कुठे काय नाही वाटते झरीपणा असा असू नये असे एखादा संस्कार या सांगितले यापुढे इशारा काय आहे का? नाही राजकारणात एकात्मक हे करावं आम्ही त्याच्याबद्दल दुर्मत नाही, पण काय तर उलट सुलट बोलून हे करून हे करण्यापेक्षा जर कार्यकर्ते समोरपण अवस्था आणून जर हे करत असतील तर आम्ही जसं तसं उत्तर करणार नाही. पडेल होता म्हणजे त्या दोघांच्या युतीवर किंवा काय काय जिल्ह्यात जे आता गणित बदलाले पंचायत समिती असू दे, ग्रामपंचायत असू दे, जिल्हा परिषद असू दे, सगळीकडे आता काँग्रेस पक्ष परत जोरात होता. आमच्याकडे वादाचा फायदा घेऊनच आजपर्यंत भाजपनं राजकारण केलं. ते कुठेतरी थांबा लागले. ह्या दोघांची एकी हे त्यांना भगवान आणि ह्या दोघांत फूट पाडल्याशिवाय पुढं आपल्याला यश मिळणार नाही ही त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे तिने ते भांडण लावायला धंदा करायला पण कार्यकर्ते आम्ही तर पूर्ण वेळ लागले. हे सगळे कार्यकर्ते एक दिनानं काम करवले दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली. त्यामुळे कुठेही अडचण येणार नाही. असे जर नेत्यावर आमच्या टीका करत आले तर आम्ही त्याला रस्त्यावर उचलून सुद्धा निर्णय नगरसेवक निवडले तुम्ही. एक सांगलीत बॅनर बघितले आम्ही. अमित शहाचे बॅनर वेगळे होते, सागर वेगळ्यांचे वेगळे होते. हे त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावलेलं असतं ते काय वेगळे लावायचं विषय नाही. आता जाहिरात ऐकून घ्या, जाहिरात सुद्धा वेगवेगळी दिलेली आहे. त्याचं काय एवढं टेन्शन घ्यायचं एकी तुमची दाखवायची संधी नाही. आम्ही आता आहे ना सगळे बघितलं का तुमच्या ऑफिसवरच आहे दोन्ही राजेश नाईक आणि मंगेश चव्हाणचा फोटो तुम्ही चला आता जाऊया बघूया लावला की तुमचे खासदार कासेगावला म्हणते की विश्वजित कदम माझा कार्यक्रम करतील असं मला भीती वाटली होती, पण विजयानं माझं काम केलं चांगलं असं तुम्हीच संधी देता लोकांना बोलायला. मग लोक बोलल्यावर काय केलं 2 वर्षापूर्वीची मागच्या आता एकत्र लोकसभेपासून जे गणित बदलले तसंच त्यांना आता हे व्हायला तितकं त्यांनी त्याचा फायदा घेतला ना आमच्या डिग्रीचा. आता एकत्र आल्यामुळे दोन्ही नेते एकत्र जिल्ह्यात एका विचाराने काम करले आणि विशालदादाने सुद्धा विश्वजित कदम साहेबांचं नेतृत्व मान्य केलं. त्यामुळे काही विषय नाही ना. आता यापुढे जर जाब विचारणार 100% आढळून जाब माध्यमातून आम्हाला एवढंच सांगायचं आहे, कुणाची पात्रता काय आहे हे जनता ठरवत असते. तर कुठल्या तर नेत्यावर बोलायचं आणि स्वतःला पब्लिसिटी साठी काम करायचं हे आता पॅटर्न जुना झालाय. अखंड महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलाय भाजपचं एकमेव काम असं आहे की महापुरुषांना नाव ठेवायचे, महापुरुषांबद्दल चुकीचं बोलायचं आणि प्रेसमध्ये बातम्या द्यायच्या. तर त्याच पद्धतीनं आज सांगली जिल्ह्यामध्ये पण हा प्रकार होता की आता नेत्यांवर बोलायचं. तर हे कुठं तर थांबलं पाहिजे आणि हे भाजपनं थांबवलं पाहिजे, कारण याची सुरुवात भाजपनं केली आहे आणि सत्तेच्या जेव्हा चाललंय. तर लवकरात लवकर ह्या गोष्टीला कुठं तर आळा ह्या भाजपनं घालणं गरजेचं आहे. त्या कार्यकर्त्यांना त्या नेत्यांना भाजपनं सांगणं गरजेचं आहे. नाही तर सगळ्या जनतेला समजून चुकलं आहे त्याचं बी कुठलं निर्माण व्हायला लागलं. तर एवढंच ह्या प्रेसच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं. तर निषेध करायच्या वेळी 100% निषेध करू, पण ती व्यक्ती एवढं निषेध करण्याच्या ह्याची नाही आहे. निषेध कशाचा केला जातो? एखाद्या लोकांसाठी लागणाऱ्या गरजू सुविधांसाठी एखादा प्रशासन करत नसेल त्या ठिकाणी निषेध केला जातो. थोडक्यात तसेच त्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आणि विश्वनाथ पाटील या दोघांच्या मंत्रीमध्ये तसेच काँग्रेस पक्षामध्ये एक फूट पाडण्याचं काम BJPचं चाललेलं आहे. त्याच्या पाठीमागचे माझे आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब व त्यांचे सोडलेले कार्यकर्ते ते आमच्या नेत्यांवर जे टीका करत आहेत त्या
नेत्यांचा व त्याच्या कार्यकर्त्यांचा पहिल्यांदा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. तसेच सांगली जिल्ह्याची परंपरा ही गोडी गुलाबीची व लोकशाहीची आहे. त्यामध्ये आता आलेले नुकतेच झालेले आमदार यांनी जिल्ह्यामध्ये जे विष पेरण्याचं काम सुरू आहे ते लोकांना समाजाला दिसत आहे. त्यांनी विरोधाची शपथ खोटी काढली आहे, त्यांनी 3 पक्ष बदलले आहेत, त्यांनी समाजासाठी काही केलेलं नाही. त्या लोकांनी आमच्या डॉक्टर विश्वजित कदम साहेबांच्यावर बोलण्याची त्यांची पात्रता नाही आहे. मी एक विश्वजित कदम साहेबांचा लहान कार्यकर्ता आहे, पण मी सुद्धा बोलताना संयम ठेवून बोलेन. मला माझ्या संस्कृतीची जाण आहे, मला माझ्या नेत्याची जाण आहे. माझ्या नेत्याने आधी असं शिकवलं नाही, कुठल्याही वैकल्यग्रस्त नेत्यावर बोलण्याची टीका करण्याची आम्हाला संधी मिळावी म्हणून किती गोष्ट बोलणार नाही. पण मी एवढंच सांगतो, आज ज्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर विश्वजित कदम साहेबांच्यावर जे बोलले आहेत त्यांनी त्यांची पहिला पात्रता बघावी. जी लोक विद्यापीठाला भारतीय हॉस्पिटलला बिलं माफ करा म्हणून, ज्या विद्यापीठामध्ये आम्हाला प्रवेश द्या म्हणून, ज्या विद्यापीठाच्या फी माफी करा म्हणून जी लोक दरवाजाच्या विश्वजित कदम साहेबांच्या बंगल्याच्या बाहेर उभं राहायची, ती लोक आज त्यांच्यावर बोलण्याचं म्हणजे धाडस करतात. हे सर्वात चुकीचं आहे. याचा परत एकदा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि इथे जाऊ. समाजातील सर्व घटकांना एकत्र सोबत घेऊन जाणारे आहेत. समाजातील प्रत्येक घटकाला आणि प्रत्येक वेळी वेळोवेळी न्याय मिळवून देण्यासाठी झटत असतात आणि त्यांच्याकडे ते न्याय मिळतो. त्यामुळे लोकांचा त्यांच्याबद्दल आदर, प्रेम, त्यांच्यावर विश्वास हा आहे. आणि अशा आमच्या नेत्यांना, अशा व्यक्तींना बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. खरं तर हे आदरणीय आहेत. त्यांनी त्यांचं कामातून समाजाबद्दलची आपुलकी हे कायम ते दाखवत असतात आणि ते कायम ते सिद्ध करतात. आणि हे समाजाला देखील माहिती आहे की हे दोघं त्यांना सर्वांना सोबत घेऊन जातात, एकत्र नेतात आणि समान न्याय देतात. धर्म किंवा कोणत्याही याच्याबद्दल हे न करता सर्व धर्माबद्दल त्यांनी, जातीबद्दल सर्वांना चांगले काम केलेले आहे. आमचे नेते पक्षाबद्दल काही आक्षेपार्ह वस्तू बोलले. आम्हाला काँग्रेसला लाभलेले सुशिक्षित आणि सुसंस्कृत असे आमचे नेते विशालदादा पाटील आणि विश्वजित कदम साहेब हे सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेते आहेत. आम्ही लोकांना भेटवून त्यांच्या भावना करून लोकांना आणि युवा पिढीला त्यांच्या मार्गावर भटकून मारणारे नेते नाही. हे लोकांना शिक्षण देणारे, लोकांना औषधोपचार देणारे, संस्थांच्या माध्यमातून लोकांना रोजगार देणारे नेते आहेत. तुम्ही जे कार्यकर्ते बोलताय तुमच्या नेत्यांबद्दल, त्या नेत्यांनी लोकांसाठी काय केले पहिलं हे सांगावं. आमच्या नेत्यांच्या कर्तृत्वाबद्दल तुम्ही विचारता, तुमच्या नेत्यांनी लोकांसाठी काय केलेलं आहे, कोणती संस्था उभारलेली आहे, कोणते दवाखाने उभारलेले आहेत. आणि हे जे कार्यकर्ते बोलतात ते स्वतः भारतीच्या माध्यमातून आमच्या बिलं माफ करा म्हणून भारतीच्या मध्ये फेरफाटे मारताना आम्ही बघितलेलं आहे. तर पहिला स्वतःचं तुम्ही कर्तृत्व निर्माण करा आणि नंतर बोला. तुम्ही म्हणताय विश्वजित कदम साहेब हे सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेले नेते आहेत. अहो, सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेले नेते असले तरी ते तळागाळाच्या लोकांपर्यंत जाऊन काम करतात, लोकांपर्यंत पोहोचलेले नेते आहेत आणि त्यांचं स्वतःचं कर्तृत्व निर्माण करून ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत. हे लोकांनी, ह्या कार्यकर्त्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी आणि स्वतःला मुक्त करण्यासाठी एखाद्या मोठ्या कोणत्या तरी नेत्याला टार्गेट करायचं आणि उठसूट त्याला काही बोलायचं, त्याच्यावरती टीका करायच्या, हे सर्व भाजपमध्ये चालतं, आमच्या काँग्रेस पक्षामध्ये चालत नाही. कारण आमचे नेते माननीय डॉक्टर विश्वजित कदम साहेब हे आदर्श व्यक्तिमत्व आहे आणि ते सर्व धर्मसमभाव मानणारे आणि सर्व लोकांना एकत्रित करून चालणारे नेते आहेत. हे समोरच्या लोकांनी लक्षात घ्यावं. विशालदादा हे सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन चालणारे आणि जनतेच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा राहणारे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. आणि समाजात खोट्या शब्दात येणाऱ्यांनी त्यांच्यावर टीका करताना आधी स्वतःची पात्रता पाहावी. शहर जिल्हाचे शहरात मी सर्वांचं स्वागत करतो. पत्रकार परिषद घेण्याचं कारण काल आमचे काँग्रेस कमिटीचे वर्किंग कमिटीचे विरोधी पक्ष नेत्याची जर बैठक झाली, त्या बैठकीत राजभवन जे पत्रकार साहेबांच्या स्टेटमेंटला बोलून जे दोघं ठिकाणी जे नेते विश्वजित कदम आणि विशालदादा यांच्याबद्दल जे गरज ओकली त्यासाठी प्रेस घ्यायची ठरलं. त्यासाठी तुम्हाला अचानक बोलवलं आला, तुम्ही चांगल्या संख्येने आला, सोबत सर्वप्रथम आम्ही सर्वांचा आभार मानतो.
आणि आज विश्वजित कदम साहेब आणि विशालदादा जे जिल्ह्याचं नेतृत्व काँग्रेस पक्षाचं करत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिका बरोबरीत आणली आम्ही. त्याचबरोबर जिल्हा परिषदला आम्ही सत्ता मिळवली. काही फरकाने महापालिका सुद्धा आमच्या हातात येत होते. पण अजितदादांचं अतिशय निधन तुम्हाला ते सगळ्यात कारण सांगितले. जी प्रेस आहे त्या प्रेसवर आपण घेऊया. ज्या पडळकर साहेबांनी जे विश्वजित आणि विशालदादांचं भांडण लावायचा प्रयत्न केला की खासदारकीला गुंतवणूक करण्याचा प्रयत्न होते, याचं कारण फक्त एकच आहे की यांची दोघांची एकी ही जिल्ह्याला भावी पडायला लागली. आणि ही एकी कुठं तर तोडून त्यांच्यात संभ्रमात करायचे किंवा कार्यकर्त्यांच्या तेढ निर्माण करून वातावरण बिघडायचं काम चाललंय. यासाठी सर्व आम्ही सगळे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आधी तो उपस्थित झालो. त्यासाठी तुम्हाला बोलतो. वारंवार भारताच्या सांस्कृतिक राजकारण व समाजकार्यामध्ये बाळासाहेब साहेब किंवा आज पाटील धरण असू दे, हे सुसंस्कृत राजकारणी म्हणून आज महाराष्ट्राची ओळख आहे. राजकारणामध्ये ज्यावेळेला आपण विरोधकांच्यावर टीका करतो तसंच राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्या विरोधकांच्या बरोबर सुद्धा चांगले संबंध ठेवून एक राजकारणाची परंपरा आहे. आणि अशा ह्या राजकारणाच्या परंपरेमध्ये विध्वस्तक राजकारण हे पडळकर अनुवाद आहे. बघितलाच आहे की मोठमोठ्या नेत्याच्यावर टीका करून प्रकाश देणे व आपण त्यासाठी कोणतंही ठरवलं विधानसभामध्ये विधान भवनात जाऊन बोललं गेलं तर नेतृत्वांना विरुद्ध मारहाण करणे हे आतापर्यंत गोपीचंद पडळकरांनी त्यांचं बहुधा आपलेलं आहे. आणि अशा माध्यमातून महापालिका असू दे, जिल्हा परिषद असू दे, येथे आमच्या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन जे सत्ता आणि जिल्हा परिषद यांच्या आमदार पडळकरांना हे मनाला जोरदार लागल्यामुळेच त्यांनी ह्या दोघांच्या मध्ये उत्कृष्ट आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आमचे दोन्ही नेते एकसंघ व एकत्रित आहेत आणि एकत्रित येऊन काम करणार आहेत. आणि गोपीचंद पडळकरांना आपल्या हातातून आज बीजेपीचे जे सरकार केंद्र आहे ते सुटताना सर्वांमध्ये वैफल्य करून ह्या टीका करत आहेत. आज काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी प्रेस घेतली आहे. त्या प्रेसमध्ये एवढाच विषय होता की आमचे नेते विश्वजित कदम साहेब आणि जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशालदादा यांच्यामध्ये दुबळी निर्माण आहे असं कार्यकर्त्यात संभ्रम निर्माण करून जे कार्यकर्त्यात करून घेऊन भाजपला फायदा व्हावा या दृष्टिकोनातून जे प्रयत्न चालू आहेत त्यांचे भाजपाचे त्यासाठी निश्चित करण्यासाठी आम्ही आज सगळे कार्यकर्ते एकत्र आलो. आम्ही एक संघ आहोत, एक संघ राहणार आणि पुढं जशा पद्धतीने जिल्हा परिषद महापालिका बरोबर येईल आणि पंचायत समितीतील सत्ता आम्ही जे खिचले हे बघून वैफल्यग्रस्त झालेले भाषेत आता काय तर रूल आणि रूल्स हे करून हे फायदा घ्यायचा प्रयत्न करायला आहेत. पण आमच्या तुकडी न पडता आम्ही सर्व काँग्रेस जण एकत्र राहून काम करणार एवढंच किचन पडळकरांना त्यांनी भाजप सर्वसामान्य याच्यातून आलेलं असल्यामुळे भाजप मुद्दाम त्यांना पुढं करून आपलं स्वार्थ साधून 2029ला काँग्रेसलाही गोपीचंद पडळकरनं टीका केली आहे. खासदारकीला दाखवून आलेले 2029 खूप लांब आहे आणि आलेली जनता ठरवेल त्यावेळेला 29चा रिझल्ट काय असेल. माझ्या मते आत्ता विशालदादा 1 लाखानं आले हे अपक्ष असणार. जर काँग्रेसचं तिकीट त्यांना मिळालं तर 2.5 ते 3 लाखांनी केलं 2029.